सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे आंब्याची चटणी आणि ती कशी बनवणार आहे ते बघा. आणि आता मी व्हिडिओ स्टार्ट करते. हा बघा कच्चा आंबा आणि त्या कच्च्या आंब्याला सोलायला घेतलेलं आहे. कच्चा आंब्याला सोलता असं गोल 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 इतका मोठा कच्चा आंबा होता आणि पिऊ झोपलेले आहे. तर मी पटकन आंब्याची चटणी बनवून घेते. आज डाळ भात खायची भरपूर इच्छा होती आणि आंब्याची चटणी, म्हणून आंब्याची चटणी आधी बनवून दाखवते. इतका भारी आंबट. आणि इथे मी घेतलेला आहे मिक्सर आणि मिक्सरच्या भांड्यात छोटे छोटे काप करून शेण टाकला. इतका कडक होता ना तो, कोळी त्याची कापत नव्हतं. पण तुम्ही सांभाळून करा हो आणि चांगल्यापैकी सुरी चालवा. मी पटापट इथे कापून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण आणि मीठ पण घालणार आहे त्याच्यानंतरला. आणि चटणी कशी झाली तुम्हाला दाखवते. तुम्ही कच्ची कैरीची चटणी खाल्लेली आहे का कधी? म्हणून मस्त भातासोबत ती पण भरपूर छान लागते. आणि खाऊन बघा, एकदा बनवा आणि आमच्यासोबत पण शेअर करा. मी तुमच्यासोबत शेअर करते कारण की माझा दिवस असाच जातो. काही ना काही आपल्याला माहीत असतं, काही उद्योग करायचे असतात. उद्योग तर असे चाललेले असतात. हे बघा, मी टाकलेले आहेत कच्च्या मिरच्या आणि लसूण. सर्व गोष्टी झाल्या. आता मिक्सर ग्राइंडर करून घेते आणि अशा प्रकारे मी माझी आंब्याची चटणी बनवत आहे. हो, आणि मीठ टाकायला विसरू नका हो. मीठ आणि लसूण आणि कच्च्या मिरच्या आणि आंबा हे सगळ्यांना मिक्स करून घेतलेलं आहे. आणि तुम्हाला वाटेल की ही बाई काय करते, कच्च्या मिरच्या आणि लसूण हागवून लावायची बारी आहे का काय? पण नाही आंबा असंच छान लागतो खायला. जर तुम्हाला जास्त तिखट नाही पाहिजे तर तुम्ही 1-2च मिरच्या टाकू शकता. घरी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला पण छान लागेल. आणि मी इथे मिक्सर ग्राइंडर करून सर्व घेतलेलं आहे आणि पातळ असं पिसून त्याच्यात पाणी वगैरे काय टाकलेलं नाही हो. आणि हे बघा, अशा प्रकारे माझी चटणी तयार आहे. तर मी खाणार आहे भातासोबत. तुम्हाला काय चपातीसोबत खायचं आहे तर तुम्ही खाऊ शकता, नाहीतर भातासोबत खा. मी तर डाळ भात आणि ते चटणीला घेणार आहे. तर तुम्हाला खाऊन दाखवते. बघा कसं लागते, किती छान. वाव, पाणी आला. जर तुमच्या तोंडात पाणी आलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी बनवून खावा, ठीक आहे? आणि हो, पोटबीट काही खराब होणार नाही ना तर विचार करत बसतात हो. हाय मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ? छान वाटला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मी खाते भात आणि चटणी.